लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर मी आता आहे. मला माहिती आहे तुम्ही नेहमीच कमेंट करत असता की आमच्या लाडक्या कलाकारांचे म्हणजे लक्ष्मी निवासमधली जी आपली कुटुंब आहे त्यांचं मुलाखत कधी घेणार. आणि फायनली मी आता इथे आली आहे. आणि इथे आल्यावर ना एक म्हणजे आता इथे सोहळा आहे, कारण का जान्हवीची एंगेजमेंट होणार आहे आणि सगळं कुटुंब एकत्र आलं आहे. संतोषच्या मनात काय आहे हे आपल्याला ते येत्या भागातच कळेल. पण म्हणजे अशी गोड फॅमिली माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तिघांचंही. कसे आहात? मस्त. मस्त. एक नंबर. आणि तुमच्या दोघांशी तर गप्पा झाल्यात. आधी तुला मी पहिल्यांदा भेटते म्हणजे सार्थक, तुझं नाव वरद आहे ना? हाय. बरं, हा उत्तम डान्स करतो, मी आत्ताच पाहिलं. बरं, आता आत्याचं लग्न होतं आहे ना सिरियलमध्ये, काय डान्स बिन्स तुझा स्पेशल असणार आहे का, की तू सांगणारच डिरेक्टली की माझा डान्स ठेवा यार? TRP वाढेल तेवढा. जर तसं काय असेल ना डान्सबद्दल, तर मग मला हा जो डान्स करायला बघितला, जो म्हणजे मी नव्हतो त्यावेळी, ज्यावेळी तुमची मस्त मजा चालू होती त्यावेळी, कारण मला बरोबर वाटत नव्हतं. तर समजा असं काही मिळाला, चान्स मिळाला, तर मी सरांना नक्की सांगेल की मला संग तेरा तौबा तौबा या गाण्यावरती आत्याच्या लग्नात डान्स करायला द्या. बरं, मराठी गाणं चूज करायचं तर कोणत्या गाण्यावर करशील? मराठी गाणं ते गाणं आहे नाही का, मराठ मोळी थोडी, ते अरे पण ते मुलीचं गाणं आहे. तरी पण बरं, मराठी मोळा आपल्या कामाला लावतो. आणि आज गुलाबी पण घालून आला. म्हणजे मालिकेमध्ये संतोषपेक्षा एक लेवल अप मला असं वाटतं तर मालिकेच्या बाहेर आज जास्त आहे तो, मालिकेमध्ये तेवढा दिसत नाहीये. बरं, आता म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्या वयाच्या आपण जेव्हा होतो ना तेव्हा मला प्रश्न पडला की भाई काय बोलायचं मला सुचायचं पण नाही. तर सध्या कसं म्हणजे बालकलाकारांसोबत अनेक सिरियल्समध्ये आपण बघतो आणि ते जरा एक प्रो लेवल अपच आहे. आणि तुझ्या घरी तर भाई म्हणजे हिची मुलगीच प्रो व्हर्जन आहे. काय सांगशील? नाही, आजकालची पिढीच प्रो आहे ग. आपण जे म्हणायचो ना की आपल्या आई वडील अरे आमच्या पिढीत वगैरे, असं खरंच तसं वाटायला लागलंय आता. आपल्या आई वडिलांच्या वेळी आपण लहान असायचो, ह्यांच्या वेळी पण आम्हीच लहान आहोत, हेच मोठे आहे. म्हणजे आता नुकतं सुद्धा लग्न झाले, पण इन फ्युचर हे आता तुझी रंगीत तालीम होऊन जाते. जसं तू मगाशी हिला म्हणालास, जान्हवीला म्हणालास की हे होतं. पण मालिका हेच असतं ना की आपण जे मुळात नसतो ना ते आपल्याला साकारायला मिळतं. आणि तुझ्या ग्रे शेडच्या भूमिकेलाही तितकीच पसंती मिळते प्रेक्षकांची की आवडतंय. कुठेही असं फेक नाही वाटत की असा माणूस असू शकतो. तुला मजा येते काय? हो, म्हणजे काय, मला जे खऱ्या आयुष्यात वागता येत नाही ते मी इथे सगळं वागून घेतो. त्यामुळे मला हे संतोष हे पात्र साकारताना खूप आवडतंय. त्याबरोबर त्या पात्राला सपोर्ट देणारे वीणाचं, सार्थकचं, वरदचं आणि बाकीची जी पात्र आहेत ती पण मला तशीच सपोर्टिव्ह आहेत. हरीश आहे, सिंचन आहे. सो बघूया आता या पात्राचं पुढे कसं काय घडतंय, प्रेक्षकांना किती आवडतंय. पण तुमचे जेव्हा सीन्स येतात तेव्हा मला असं वाटतं प्रत्येक घरात असं बघ, नेहमीच सुना चुकीच्या नसतात, मुलंही माती खाऊ शकतात. मुलगाच माती खातोय, सून चांगलीच येते. आम्हाला तेच दाखवायचं आहे की प्रत्येक सून काही किंवा सासू आणि सून ह्याच वाईट असतात अशातला भाग नाही आहे. मुलं पण वाईट असू शकतात. आता तो भाग माझ्या वाट्याला आलाय. तुम्ही जरा मला जेवढा छान पद्धतीने साकारता येतो ते साकारतो. नाही, तो तर छान करतोच आहे. आणि हीच खासियत आहे मालिकेची की अशी कॅरेक्टर्स आहेत आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात. सो ते कॅच करता येतंय त्याला आणि सगळ्यांना ते प्ले करायला मी ते खूप मजा येते. सार्थक झाला आणि आनंदी पण एक छोटी जी मालिकेत आहे. यारानी एक एपिसोड जरी पाहिलाय का आणि ती बघून काय म्हणते? हा, तिला आता वरद माहिती, आई लवकर घरी ये. हो ग, इथे वेळच मिळतच नाहीये. नाहीतर यारा येते इथे. आली होती आता, कालच आली होती ती इनफॅक्ट. सो बघितलंय तिने आणि छान वाटतंय. तिला एवढंच कळतंय मागे म्हटलं तसं की आई आहे यात आणि छान वाटतं. कैलाशलाही म्हणजे त्याचा जो सेन्स आहे ना सिनेमा किंवा कोणत्याही कॉन्टेंटकडे बघायचा तो उत्तम आहेच. त्याच्याकडनं काय प्रतिक्रिया मिळाली? त्याला सिरियल खूप आवडतीये. त्याचं म्हणणं आहे की ही वेगळ्या झोनची आणि एकदम महामालिका आम्ही जसं म्हणतोय तशीच त्याला वाटते की या अशा याच्यामध्ये इंस्टाग्राम रीलच्या याच्यामध्ये 1 तास तुम्ही असं डिसिजन घेताय हेच खूप मोठं आहे आणि चांगलं वाटतंय त्याला. म्हणजे आवडतायत सगळ्यांची कामं, आवडतायत, सस्टेनही होतंय, प्रेक्षकांना आवडतंय. आणि प्रेक्षकांचे खरंच खूप आभार की तुम्हाला हे 1 तास बघवतंय, तुम्ही ते बघताय आणि आमच्याकडे प्रतिक्रिया पण देताय. आम्हाला असेच आशीर्वाद द्या की आम्ही हे सतत तुम्हाला 1 तास सस्टेन करू शकू, अशी आमची आरोग्य चांगलं राहील, आम्हाला शक्ती द्या तुम्ही. आणि म्हणजे
यारासमोर तू हिला आई म्हणून हाक मारलीस की तिची रिॲक्शन काय असेल ते करून बघितलंय का? तसं कधी म्हणालो नाही, कारण तिला म्हणजे समजा मी तिच्या समोर असं आई असं हाक मारलीये 2-3 वेळा. नाही मारलीये 2-3 वेळा मारलीये, पण तिने लक्षच नाही दिलं, रिॲक्टच नाही केलं. तिला तेवढं कळत नाही. तर मग नाही सोडत मग ती मला. पण आता तू सिरियल्स करतोयस, म्हणजे या मालिकेत काम करतोयस, तुझ्या मित्रांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि तुला कशा रिस्पॉन्स येतात तुझ्या भूमिकेसाठी? आता इकडे जे पण सीन्स घडतात या मालिकेत, तर मग ते मला त्यावरनं चिडवतात. आता मग समजा म्हणजे काही माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत, ते बोलतात की चांगलं आहे, खूप चांगला काम करतोय, खूप चांगली सिरियल आहे. आणि माझा मित्र जेव्हा मी घरी असतो 8 वाजता मला फोन करतो, बोलतो आज आहेस ना तू? ते मला नाही माहिती, ते मला माहित नाही एपिसोडमध्ये. मग नंतरला मी बोलतो हो असेल मी. मग नंतरला मग तो मला ना जेव्हा माझा सीन चालू असतो ना, हॅलो हा सार्थक, हा काय मस्त बसलायस, असं तसं असं म्हणतो. आणि तो जो मी बसलेला उठतो बेडवरनं उठून मी आईला सांगतो आई मला नूडल्स हवे. तर माझा मित्र मला स्कूलमध्ये सगळे असे बोलत होते, नूडल्स हवे तुला, नूडल्स हवे तुला. आणि समजा मधल्या सुट्टीत म्हणजे रिसर्चमध्ये मी डबा उघडला, तर मला विचारतात काय रे नूडल्स आणलेत का डब्यात? आणि मग नंतरला मी बोलतो की नाही रे, मेथीची भाजी आणि चपाती खातो का? मग नंतरला ते तिकडे ते बघितल्यानंतर ते जातात. आता मग हे जे एवढे सगळे असतात आणि ते काय बोलतात की तुझ्या हे काय आपलं माझा आणि बाबांचा एक सीन होता फ्युचरबद्दल. मी बोलतो की माझ्या फ्युचरसाठी तुझ्या. तर मला मी जेव्हा स्कूलमध्ये गेलो तेव्हा मला सगळे चिडवत होते, हे पोपट तुझ्या फ्युचरसाठी थोडी करणार आहे असं असे बोलत होते. म्हणजे मुलांपर्यंत ही मालिका पोहोचली आणि त्यांना कळलंय हेतू काय. हो. आणि मैत्रिणी काय म्हणतात? नाही मैत्रिणी नाहीत, आहेत पण फक्त डबा खायपुरती मैत्रिणींकडे जातो. त्यांचा डबा काढायपुरता, याचा नाही. ह्याला जसं कौतुक मिळतं ना, कारण का ह्यानी ह्या एजमध्ये सुरुवात केली आहे. आपलं पहिलं काम बघून आपल्याला क्रिटिकली काय रिस्पॉन्स देणारे आपले मित्र असतात, आपले फॅमिली मेंबर्स असतात. तुला पहिलं काम बघून कोणी प्रतिक्रिया दिली होती हे आठवतंय का? माझं पहिलं काम जेव्हा आलं बाहेर तेव्हा फार लोकांपर्यंत प्रतिक्रिया आल्या नाहीत तेव्हा. पण या कामाच्या प्रतिक्रिया आणि इन जनरल नेगेटिव्ह कामं केल्यानंतरच्या प्रतिक्रिया अशा असतात की असेच रोल का देतात तुला, तू एवढा छान दिसतोस तर तू असं चांगले रोल का नाही करत. तेव्हा माझं असं असतं की चांगले रोल कोणी करू शकतं, असे रोल फार कमी लोकांना जमतात, त्यामुळे ते माझ्या वाट्याला येतात. मीनाक्षी, तुझ्या बाबतीत मला असं वाटतं देवकीमुळे हे झालं असेल की तू घराघरात पोचलीस आणि मॅड हेड सगळ्यांना आवडली होती. पण तुझ्या आयुष्यातलं पहिलं काम आणि अप्रिसिएशन हे कोणतं आहे? मला असं वाटतं बाळू मामाचं जे माझं कॅरेक्टर होतं त्याने मला बऱ्यापैकी रेकग्नायझेशन मिळवून दिलं होतं, कारण त्याचा लुक वेगळा होता आणि लँग्वेज वेगळी होती. सो मी ते एन्जॉय करत होते. पण तेव्हा असं होतं की ठीक आहे आपलेच मित्र आहे, कौतुक करतायत, अशा ह्याच्यात होतं. पण त्या कॅरेक्टरनेही मला खूप छान रेकग्नायझेशन मिळालं होतं. ऑफकोर्स देवकीने तर भरभरून दिलं आहे. सो देवकी तेवढीच महत्त्वाची आहे माझ्यासाठी आणि खूप कौतुक मिळालं मला महाराष्ट्राकडनं अख्ख्या. तुम्ही सगळेच खूप भारी आहात. मला खरंच मजा आली आणि असं वाटतं की रोज यावं या सेटवर. पण तुझ्यासाठी एक कॅरेक्टर ठेवू, एक व्हॅनिटी ठेवू, एक 3 BHK मध्ये जागा देऊ तुम्हाला. अजून काय देऊ आम्ही खाऊ. ही माझी नोकरी हा घेणारच आहे, म्हणजे अँकरिंग. तुझा रोल मला दे आणि माझा रोल वरदीन नाही काय म्हणता येईल. बरं माझी बहीण इंट्रोड्यूस करू शकतो, तुझी मावशी. हिंट बिंट देऊ नको. ठीक आहे, पण मजा आली आणि असेच धमाल करत राहा. आणि आता खूप म्हणजे प्रत्येक एपिसोडला प्रत्येक दिवशी तुम्हाला एक नवीन ट्विस्ट कळत असेल की आज आपण हे शूट करतोय, जसं आम्हाला बघताना जाणवतंय. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. बरं, तुझ्या नंडेचं आणि तुझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणजे अपकमिंग एपिसोड्समध्ये काय म्हणजे आमंत्रण वगैरे आहे की नाही आम्हाला प्रेक्षकांना? लवकरच माझ्या लहान बहिणीचं म्हणजे जान्हवीचं लग्न आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना आग्रहाचं आमंत्रण. आपापल्या टेलिव्हिजन सेटसमोर हे लग्न पाहायला नक्की विसरू नका.
आणि बाबांचं आमच्या स्वप्न आहे, तसंच आई बाबांचं जे स्वप्न आहे तसंच ग्रँजर लग्न होणार आहे, ते पाहायला तर नक्कीच चुकवू नका तुम्ही. आम्ही छान ते इंटरेस्टिंग पद्धतीने शूट करणार आहोत, इंटरेस्टिंग लोकेशनला शूट करणार आहोत आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहेत त्याच्यामध्ये. आता एवढं इंटरेस्टिंग झाल्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. कारण की या सेटवरती जेव्हा मी पहिल्यांदा आलो तेव्हा मी खूप लाजत होतो आणि नंतर नाही मी लाजत होतो, थोडा लाजत होतो, शांत होतो. नंतरला दुसऱ्या दिवशी जर तुम्ही यांनाच विचारलं ना तर बरं होईल की दुसऱ्या दिवशी मी सेटवरती कसा होतो. म्हणजे मला जेव्हा कळालं की आपलीच माणसं आहेत, ही सगळी आपलीच माणसं आहे, तेव्हा मग जो मी येऊन धमाकूळ घातलेला ना या सेटवरती, अजूनही तो चालूच तो म्हणजे कायम म्हणतो अशक्तपणा आणतो हा, एवढा कंटाळा बरं ते म्हण ना आमच्या आत्याच्या लग्नाला यायचं. एक मिनिट, जान्हवी आत्या, आमच्या जान्हवी आत्याच्या लग्नाला यायचं. येणार आता नक्की. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू.